गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर ठेवलेला आहे तापत तवा. तर तेल, तिखट, मीठ आणि हे 4 ब्रेडचे फोक आहेत आणि हे 4 अंडी आहेत. तर आज बनवणार आहोत आणि हे आहे चीज. तर आज बनवणार आहोत आपण अंडा ब्रेड चीज ऑमलेट. तर चला तयारी करूया. तर तवा तापलाय, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे आणि एक अंड फोडून टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर आता मी थोडस तिखट मीठ भुरभुरणार आहे, जे मला पाहिजे तेवढं. आता हे भुरभुरले आणि मस्तपैकी ऑमलेट भाजत आलेलं आहे खालनं आणि ह्याच्यावर चीज किसनीनं किसून टाकणार आहे. तर बघा हे आपलं चीज किसून टाकलेलं आहे त्याच्यावर आणि जो ब्रेडचा फोक आहे त्याच्यावर धरलेला आहे. तर आपलं आता मस्त खुसखुशीत असं अंडा ब्रेड चीज ऑमलेट तयार होणार आहे. तर हे खालून पूर्णपणे भाजलेलं आहे आणि ब्रेडला मस्तपैकी चिकटले. आता पलटून टाकायचं आहे आपल्याला. तर तेल तापत ठेवलेलं आहे आणि दुसरं अंड घातलेलं आहे त्याच्यात. तर हे अंड फोडलेलं आहे. बघा कसं अंड पिवळं धमक आहे. हा पिवळा भाग आणि तो पांढरा भाग. तर पांढऱ्या भागामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते. तर पिवळा भाग पण खायचा असतो, पण ज्यांना बीपीचा त्रास असतो त्यांनी थोडं जरा कमी खायचा. तर ह्याच्यामध्ये घातलेले तिखट मीठ आणि जे पलटी मारून ठेवलेलं होतं मगाशी ते सुलटी मारायचं आहे. तर ते मगाचं जे ऑमलेट होतं, आता हे परत ह्याच्यामध्ये मी चीज कुस्करून घातलेलं आहे. ते काय खिसायला येईना चीज. मगाचा ऑमलेट पलटी मारून ह्याच्यात टाकलेला आहे. तर आपल्याला एका ब्रेडला दोन्हीकडनं 2 ऑमलेट लावायचे आहेत. अशा तऱ्हेने 2 ब्रेडचे 4 ऑमलेट लावलेले आहेत आणि आता मी मध्ये कट करणार आहे. तर आपल्याला हे सँडविच बनवायचं आहे मस्तपैकी. तर चला हे कटिंगचं काम चालू आहे. तर आता हे मस्तपैकी ताटाला सजूया, कारण की जसं आपण पोटाने खातो तसं आपण डोळ्यानं सुद्धा खात असतो. कारण की आधी डोळे तृप्त व्हायला लागतात, मग आपलं मन तृप्त होतं आणि मग आपलं पोट तृप्त होतं. तर चला हे आहे सॉस, टोमॅटो सॉस. याच्यावर मस्तपैकी आपण सजूया आणि छानपैकी खाऊया. तर बघा किती छान बनवलंय मी. माझं कौतुक करा सगळेजण. थँक्यू. तर ही रेसिपी मी कशी बनवली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.